मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने तीरताची जाती. सालाबादप्रमाणे याही वर्षी मुक्तादेवी यात्रा उत्सव आणि मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य अशा बैलगाडा शर्यतींचं आयोजन पिंपळगाव ग्रामस्थ पिंपळगाव यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं प्रथमतः नवीन घाटाचं बांधकाम, नवीन घाटामध्ये स्टेजचं बांधकाम आणि घाटाच्या समोरील बाजूस नवीन आळ्याचं बांधकाम ही कामं जवळपास 25 ते 30 लाख रुपये खर्च करून पिंपळगाव ग्रामस्थांच्या उदार अंतकरणाच्या देणगीदारांच्या माध्यमातून ही कामं संपूर्ण पूर्ण झालेली आहेत. आळ्याचं जे बांधकाम झालेलं आहे, घाटामधून जो बैलगाडा धावत असतो समोरील बाजूस कोणत्याही बैलाला कोणत्याही पद्धतीची दुखापत होऊ नये यासाठी सुसज्ज असं आळ्याचं बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. शासकीय नियमाच्या नुसार जर बांधकाम करण्याचं ठरलं असतं तर ते सुमारे 60 ते 70 लाख गेलं असतं, परंतु देणगीदारांच्या माध्यमातून हेच काम 25 ते 30 लाखामध्ये पूर्ण झालेलं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी शासनाने नेम घालून दिलं म्हणून ही सर्व कामं केलेली आहेत. भविष्य काळामध्ये भूतकाळामध्ये आपल्या पिंपळगावची जी ओळख होती बैलगाड्याची पंढरी, ही अशीच कायमस्वरूपी बैलगाड्याची पंढरी ओळख राहावी म्हणून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या देणग्या या ठिकाणी ग्रामस्थांनी उभ्या केल्या. घाटाचं आणि स्टेजचं आळ्याचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आता बैलगाडा शर्यतींसाठी देखील प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, दुसरा क्रमांक 75,000 रुपये, तिसरा क्रमांक 51,000 रुपये, चौथा क्रमांक 31,000 रुपये, प्रथम क्रमांकाची फळीफोड 21,000 रुपये, 15,000 रुपये, 11,000 रुपये आणि 7,000 रुपये अशी तर बक्षीस आहेतच. घाटाचा महाराजासाठी 15,000 रुपये, घाटाच्या राजासाठी 11,000 रुपये, प्रथम क्रमांकाच्या फायनलसाठी 2 व्हीलर, द्वितीय क्रमांकाच्या फायनलसाठी 2 व्हीलर, तिसऱ्या क्रमांकासाठी 35,000, 25,000
असं एकंदर 1 ते 10 फायनल अशी बक्षिसं ठेवलेली आहेत. सतत 3रं वर्ष देखील या घाटामध्ये अनेक बैलगाडे जुने बैलगाडे सांगत असतात या घाटात 3 वर्षे सतत 3रं वर्ष खूप चांगलं होतं, म्हणून या वर्षी सुद्धा प्रथम वर्ष सुरू केलेलं आहे. या वर्षी सतत 3ऱ्या वर्षासाठी सुमारे 11.5 लाख रुपयाची बक्षिसं जाहीर झालेली आहेत. ती भविष्य काळात 15 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण 11.5 लाखाची बक्षिसं जाहीर होत असताना अनेक ग्रामस्थांचे देखील फोन येत आहेत. कारण आता हंडवेल छापून गेलेले आहेत. ग्रामस्थांचे फोन येत आहेत, आम्हालाही बक्षीस ठेवायचं आहे. पुढच्या वर्षी त्यांचे हंडेलमध्ये येतील. जवळपास माझा आणि ग्रामस्थांचा असा अंदाज आहे 15 लाख रुपयाची जवळपास बक्षिसं 3ऱ्या वर्षासाठी देखील जमा होऊ शकतात. अशा पद्धतीने सर्व नियोजन हे केलेलं आहे. आणि संपूर्ण ठिकाणी घाटाचे सेकंद 12 असतात. आपल्या पिंपळगावचं सेकंद 13 होते. आता ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने निर्णय घेतलेला आहे का आपल्या घाटाचं सेकंद देखील 12 सेकंदमध्ये घाट ठेवायचा, म्हणून काटा 12साठी देखील आपण टेबल फॅन ठेवलेला आहे. सतत 3ऱ्या वर्षासाठी सांगायचं राहिलं 2 बुलेट गाड्या आहेत. 2 बुलेट गाड्या सह 11.5 लाख रुपयाची बक्षिसं आहेत. अशी एकंदर ही सगळी बक्षिसाची रक्कम ग्रामस्थांनी आणि ग्रामस्थांचा मानस आहे. बैलगाडा पंढरी ही भविष्य काळामध्ये पिंपळगावची ओळख कायमस्वरूपी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बैलगाड्याची पंढरी म्हणून कायम राहावी यासाठी सर्व ग्रामस्थ सातत्याने धडपड करत असतात. सर्व ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य बैलगाडा शर्यतींना आणि सर्वच कार्यक्रमाला गावामध्ये होत असतं. आता माझी ग्रामस्थांच्या वतीने राज्यातल्या असन, जिल्ह्यातल्या असतील, नगर जिल्हा असन, पुणे जिल्हा असन, सर्व जिल्ह्यातल्या बैलगाडा मालकांना ग्रामस्थांच्या वतीने माझी विनंती आहे, आव्हान आहे. कारण सुसज्ज आळ्याचं काम आहे, घाटाचं काम आहे, बक्षिसं देखील मोठ्या प्रमाणात आहे. आपण सर्वांनी यावर्षी आमच्या पिंपळगावची यात्रा ही 2 दिवस होण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी बैलगाड्या घेऊन उपस्थित राहावं. आपल्या स्वागतासाठी आम्ही देखील जय्यत तयारी केलेली आहे. बैलांना उतरवण्यासाठी धक्के देखील आम्ही जागजागी केलेले आहेत. बैलांना बांधण्यासाठी सावलीची व्यवस्था आहे, सुसज्ज अशी ग्राउंड आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. घाटामध्ये देखील झाडं आहेत, सावली आहे. नदीच्या कडेला घाट असल्यामुळं पाणी आणि सर्व वातावरण हे निसर्गरम्य वातावरण आहे. प्रेक्षक देखील मंडळी या पिंपळगावच्या घाटामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. म्हणून बैलगाडा मालकांना माझी पिंपळगाव ग्रामस्थ असतील, पिंपळगाव यात्रा कमिटी असतील यांच्या वतीने नम्रतेची विनंती आहे, आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं. आपलं स्वागत करण्यासाठी आम्ही देखील जय्यत तयारी केलेली आहे. धन्यवाद. सालाबाद प्रमाणे ग्रामदेवत आई मुक्ताबाईची यात्रा 19 आणि 20 तारखेला पिंपळगाव खडकी या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण राज्याचा लाडका खेळ बैलगाड्याच्या शर्यती या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये बैलगाडा पंढरी म्हणून पिंपळगाव खडकीची ओळख गेली 40 वर्ष या राज्यामध्ये टिकून आहे. पिंपळगाव खडकी म्हटलं का शिस्त, उत्कृष्ट नियोजन, तत्पर निशाणवाला, अचूक घड्याळवाला अशी संपूर्ण राज्यामध्ये ओळख आहे. आणि नियोजन पूर्णपणे काटा असणार आहे. रॅकमध्ये देखील शिस्तीत गाडे घातले जाणार आहे. गावचा गाडा देखील या गावामध्ये मध्ये घेतला जात नाही आणि कोणावर अन्याय देखील या गावामध्ये होत नाही. बक्षिसांचं देखील माझ्या आधी उपसरपंचांनी सांगितलं की बाबा 2 बुलेटसह 11.5 लाख 3ऱ्या वर्षाला, 2 मोटरसायकलसह अजून 11 नंबरपर्यंत बक्षिसं फायनलसाठी आणि सिरियलचा इनाम 1 लाख ते काय असेल 25-30 हजारापर्यंत असा इनाम या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पिंपळगाव खडकीचा घाट हा पूर्वी 13 सेकंदाचा होता. बऱ्याचशा गाडा मालकांची त्या ठिकाणी सूचना होती की राज्यातले सगळे घाट 12 सेकंदाचे झालेले आहेत आणि बैलसारखी सुद्धा पूर्वीसारखी तयारीची राहिलेली नाहीत. त्यामुळं पिंपळगाव खडकीने कुठंतरी घाट 12 सेकंदाचा करावा. आणि मग या सगळ्या बैलगाडा मालकांच्या विनंतीचा विचार करून ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आपला देखील घाट हा या ठिकाणी 12 सेकंदाचा असला पाहिजे. त्यानुसार 12 सेकंदाच्या हिशोबाने घाटाचं सुसज्ज असं बांधकाम झालेलं आहे. तसेच पुढं आळं नसल्यामुळे अनेक ग्रामस्थ, अनेक गाडा मालक इथून पूर्वी नाराज असायचे की बैलांना दुखापत होण्याची शक्यता आहे किंवा इतर गोष्टी घडण्याची शक्यता आहे. परंतु ग्रामस्थांनी यावर्षी तो या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि सुसज्ज असं आळं देखील या ठिकाणी बांधलेलं आहे. त्यामुळे बैलांना देखील दुखापतीची कोणतीही शक्यता या घाटात आता राहिलेली नाही. दुसरी गोष्ट, पार्किंगसाठी सुसज्ज जागा आहे, जनावरांना बांधायला सावलीची जागा आहे आणि घाटामध्ये निसर्गरम्य हिरवीगार सावली आहे. त्यामुळे दिवसभर जिथं बसणार तिथूनच बारी दिसणार अशा प्रकारची या घाटामध्ये व्यवस्था आहे आणि अत्यंत सुसज्ज असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे.
17 तारखेला सकाळी 8 वाजता श्रीराम मंदिरासमोर टोकन काढण्यात येणार आहे। टोकन फी 1000 रुपये असणार आहे आणि त्याच्यातील 500 रुपये गाडा जुमतेवेळी परत त्या ठिकाणी दिले जाणार आहे। याची देखील गाडा मालक, यात्रा शौकीन या सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपापल्या गाडा बैलासह येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवायची आहे। अशा प्रकारची विनंती तुम्हाला तमाम पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीने करतो। आई मुक्तादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। चालेल ना, न चालेल मग काय अरे त्याला दाखवून घे, त्याला बोलून दाखवून घे। अरे आपण त्याला दाखवून घे, बघ ना काय होते। सालाबाद प्रमाणे मुक्तादेवीची यात्रा 19 आणि 20 एप्रिल रोजी बैलगाडा पंढरी पिंपळगाव खडकी या ठिकाणी पार पडत आहे। या यात्रेचे टोकन 17 एप्रिल रोजी सकाळी ठीक 8 वाजता श्रीराम मंदिर सभागृह या ठिकाणी होणार आहेत। तसेच या यात्रेनिमित्त पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये ते पुढील प्रमाणे बक्षीस आहेत। तसेच 1 नंबरच्या फायनलसाठी मोटरसायकल, 2 नंबरच्या फायनलसाठी मोटरसायकल, 3 नंबरला 35,000 पासून पुढे 10 नंबरपर्यंत फायनलसाठी बक्षिसे आहेत। तसेच यावर्षी 3रं वर्ष देखील सुरू होत आहे। 2 बुलेट गाड्यांसह सुमारे 11.5 लाख रुपयाची बक्षिसं 3ऱ्या वर्षासाठी आहेत। उत्कृष्ट असं रॅकचं नियोजन केलेलं आहे। कोणाचाही गाडा मध्ये घेतला जाणार नाही, गाडे टोकन प्रमाणे होतील आणि अचूक असा निशाणवाला आणि अचूक असा घड्याळवाला यासाठी पिंपळगाव खडकीची परंपरा राज्यात ओळखली जाते आणि अशाच प्रकारचं नियोजन या घाटामध्ये होणार आहे। कोणत्याही गाडा मालकावर अन्याय होणार नाही। अचूक निर्णय देऊन शेतकऱ्याचा जो हा बळीराजाचा जो खेळ आहे हा प्रामाणिकपणे या ठिकाणी जपण्याचं काम होणार आहे। त्यामुळे राज्यातील आणि जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की आपापल्या बैलगाड्यासह येऊन या ठिकाणी आपल्या आई मुक्तादेवी यात्रेची शोभा वाढवायची आहे आणि 17 तारखेला सगळ्यांनी येऊन जास्तीत जास्त टोकन काढायचे आहेत। अशा प्रकारची विनंती पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे। धन्यवाद। उत्साह, चैतन्य, आनंद याचा अभूतपूर्व सोहळा म्हणजे श्री मुक्तादेवीची पिंपळगाव खडकीची भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत आणि ही यात्रा अनेक वर्षापासून असणाऱ्या अभ्यासातून, सर्वंकष मूल्यमापनातून सर्व प्रकारच्या ज्या गरजेच्या गोष्टी असतात, जसं की आळं, परिपूर्ण घाट, त्याच्यानंतर निशाण, त्याच्यामधला असणारा अचूकपणा, या सगळ्यांची जुळवाजुळव करत आता परिपूर्णतेकडे म्हणजे जशी बैलगाड्याची पंढरी हे जे नाव आहे या नावाला खऱ्या अर्थानं चार लागावं, साजसं व्हावं अशा पद्धतीचं नियोजन आयोजन सर्व ग्रामस्थ पिंपळगाव खडकीने केलेलं आहे आणि मुक्तादेवी यात्रा कमिटीने केलेलं आहे। हे सगळ्यांना पाहण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे। त्यामुळे माझी आपणा सर्वांना 19 आणि 20 तारखेला संपन्न होणाऱ्या यात्रेसाठी 19 एप्रिल 20 एप्रिल यात्रेसाठी सर्वांना आग्रहाचे सस्ने निमंत्रण। 17 तारखेला टोकन आहे श्रीराम मंदिरा पुढे। पिंपळगाव खडकीच्या वतीने सर्व गाडा शौकीनांना, यात्रा शौकीनांना आग्रहाचे सस्नेह निमंत्रण। धन्यवाद। सालाबादप्रमाणे ग्रामदैवत मुक्तादेवी यात्रा उत्सव आणि मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं
भव्य अशा बैलगाडा शर्यती दिनांक 19 आणि 20 तारखेला 2 दिवस भव्य अशा बैलगाडा शर्यतींचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। बैलगाडा शर्यती झाल्यानंतर उपस्थित सर्वांच्या मनोरंजनासाठी कैलासवासी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे लोकनाट्य तमाशा मंडळ 20 तारखेला श्रीराम विद्यालयाच्या ग्राउंडवरती तमाशाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वांच्या मनोरंजनासाठी हाही कार्यक्रम आहे। याही कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे। धन्यवाद। जी पिंपळगाव नगरीची जी जुनी ओळख आहे बैलगाडा पंढरी, ही बैलगाडा पंढरीची जी ओळख आहे ही कायमस्वरूपी राहावी म्हणून सर्व पिंपळगाव ग्रामस्थांनी एकत्रितपणे येऊन सुमारे 30 लाख रुपयाचं घाटाचं आणि आळ्याचं स्टेजचं काम पूर्ण केलेलं आहे। बैलगाडा घाटामधून धावत आल्यानंतर आळ्यामध्ये येतो आणि कुठंतरी कोणाच्या तरी शेतात जाऊन बैलाला दुखापत होऊ नये यासाठी सुसज्ज असं आळ्याचं बांधकाम ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। आता भविष्य काळामध्ये ज्या बैलगाडा शर्यती होतील कोणाच्याही बैलाला कुठल्याही पद्धतीची दुखापत होणार नाही ही काळजी ग्रामस्थांनी घेऊन सुसज्ज असं आळ्याचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। ग्रामस्थांच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना नम्रतेची विनंती आहे, दिनांक 19 आणि 20 तारखेला जास्तीत जास्त आपण बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी व्हावं हीच पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे। माझं नाव दर्शन मच्छिंद्र पोखरकर, मी याच गावचा रहिवासी असून मला या माझ्या सर्व गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून घाटाचं आणि आळ्याचं काम मला दिलं। मी ते उत्कृष्टपणे पूर्ण केलं आणि सगळे ग्रामस्थ आणि गाडा मालक घाटाचं आणि आळ्याचं काम बघून खूप आनंदी होतील। नक्की सर्वांनी यात्रेला 19 आणि 20 तारखेला यावे ही विनंती। समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खडकी मुक्तादेवी यात्रा उत्सव हा सालाबादप्रमाणे आपल्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं पार पडत आहे। तरी सर्व गाडे मालकांना माझे एक आग्रहाचे निमंत्रण आहे की आमच्या पिंपळगावचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सालाबादप्रमाणे ही यात्रा भरवत आहे। मग यात्रा भरवत असताना सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून 1 ते 5 बक्षीस असेल, फळीफोड असेल, सतत 3 वर्ष इनाम असेल, ही सार्वजनिक चाललेली परंपरा खऱ्या अर्थानं आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन त्यामध्ये सर्व तरुण युवक असतील, जुनी जाणते नेतृत्व मंडळ असेल, सर्व असतील, या सर्वांना एकत्र घेऊन हा उजव्या बाजूला जो या ठिकाणी आळं दिसत आहे, डाव्या बाजूला घाट आहे, हे संपूर्ण काम करत असताना सर्व ग्रामस्थांनी दानशूर देणगीरांनी हे उभं केलेलं काम आहे। आणि अशा या कामामध्ये आपण सर्व गाडी मालक दिनांक 17 रोजी टोकन काढण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे 2 दिवस 19 आणि 20 या 2 दिवसामध्ये बैलगाड्याची पंढरी म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये ज्याचा नावलौक आमच्या पिंपळगावचा आहे अशा घाटामध्ये भव्य दिव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। तरी आपण सर्वांनी दिनांक 17 रोजी टोकन काढण्यासाठी यावं आणि 2 दिवस आपण सर्व गाडी मालक असं यात्रा शौकीन असाल सर्वांनी या यात्रेसाठी सहकार्य करावं। आपण सर्वांनी हे आमच्या गावाने संपूर्ण असं नियोजन केलेलं आहे। या नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं जरी आम्ही नियोजन करत असलो तरी पण खऱ्या अर्थानं आपण सर्व गाडी मालक, गाडा शौकीन आमच्या यात्रेला सर्वांनी बहुसंख्येने या, हेच निमंत्रण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं आपण सर्वांना देत आहे। आई मुक्ताईचा प्रभू रामचंद्र भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय, मुक्ताईचा। समस्त ग्रामस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे आई मुक्तादेवीचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे। 2 महिन्याच्या कालावधीच्या पूर्वी ग्रामस्थ एकत्र आले आणि आपल्या बैलगाडा पंढरीची जी ओळख आहे पिंपळगावची ती कायमस्वरूपी राहू म्हणून बैलगाडा घाटाचं काम, आळ्याचं काम करण्याचा निर्णय एक बांधकाम कमिटी स्थापन करून ग्रामस्थांचा निर्णय झाला। मग आता देणगीदार शोधण्याचं काम चालू झालं। आमच्या पिंपळगाव नगरीचं भूषण उद्योजक श्री समाजभूषण वैकुंठवासी कुशाभाऊ शेठ बबनराव बांगर यांनी पूर्वीचा जो जुना बैलगाडा घाट होता, 40 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही बैलगाडा घाट नव्हता, समाजभूषण कुशाभाऊ शेठ बांगर यांनी जुना घाट बांधून दिला। नव्याने घाट बांधण्याची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी आमच्या पिंपळगाव नगरीचं भूषण युवा उद्योजक अनिल शेठ मारुती बानखिले यांनी जवळपास 10 ते 11 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी संपूर्ण घाटाचं काम देणगी स्वरूपामध्ये त्यांनी केलं आणि घाटामध्ये एक स्टेजचं बांधकाम आमच्याच घाटातील घड्याळ मास्तर कैलासवासी महादू गणपत पोखरकर माडीवाले आणि निशान बहादर कैलासवासी सूर्यकांत गणपत पोखरकर माडीवाले
या दोन बंधूंच्या स्मरणार्थ अमित शेठ पोखरकर माडीवाले आणि माडीवाले परिवाराने स्टेजचं काम त्या ठिकाणी बांधून पूर्ण केलेलं आहे। आता राहिला प्रश्न आळ्याचं बांधकाम। आळ्याचं बांधकाम करत असताना आमच्या श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ठक्षण शेठ ट्रकमाजी आरगडे यांनी सुमारे 4 लाख रुपये देणगी दिली। नंतर गावचे सरपंच असन, यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतील, चेअरमन, सर्वच ग्रामस्थांनी कोणी 51,000, कोणी 55,000, 61,000 अशा भरीव अशा देणग्या देऊन त्या ठिकाणी ते आळ्याचं काम देखील पूर्ण झालं। आता देणगीदारांनी दिलं, कामं पूर्ण झाली, परंतु ठेकेदारांच्या विषयी ज्यावेळी चर्चा झाली, गावचेच 2 तरुण, मग घाटाचं काम संजय बांगर आणि आळ्याचं काम दर्शन पोखरकर, 2 ठेकेदारांनी या ठिकाणी दोन्ही कामं केली। अत्यंत कमी दरामध्ये या दोन्ही मंडळींनी घाटाचं आणि आळ्याचं काम पूर्ण केलेलं आहे। त्यांचं देखील पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। गावच्या सर्व बैलगाडा मालकांनी, आळ्यासाठी सर्व बैलगाडा मालकांनी देखील भरीव अशी मदत केलेली आहे। सर्व बैलगाडा मालकांनी घाटाचं काम करण्यासाठी देखील सहकार्य केलं। वेळोवेळी मार्गदर्शन असत, सर्व काही असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व बैलगाडा मालक असतील, सर्व संस्थांचे पदाधिकारी असतील, सर्वांच्या सहकार्याने हे काम या ठिकाणी आज अद्ययावत पूर्ण झालेलं आहे। त्या सर्वांचंच यात्रा कमिटीच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। आपापली वर्गणी जमा करायची आहे आणि पावती घेऊन जायची आहे। माननीय श्री ज्ञानेश्वर भीमाजी पोखरकर गवळी मला 1,000 रुपये वर्गणी जमा झालेले आहे। माननीय श्री भरतशेठ पोखरकर साखरे मला 1,000 रुपये वर्गणी जमा झालेले आहे। मुक्तादेवी यात्रा या सर्व कार्यक्रमांसाठी सर्वांप्रमाणे व्यक्ती 1,000 रुपये प्रमाणे करण्याचं काम श्रीराम मंदिरासमोर सुरू आहे। ग्रामस्थांना विनंती आहे, सर्वांनी 1,000 रुपये वर्गणी जमा करायची आणि पावती घेऊन जायची आहे। यात्रा 4 दिवसांमध्ये आणि सर्व ग्रामस्थांनी घ्यायची आहे। यावर्षी गर्दी 100% वर्गणी जमा करण्याचा मानस ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये झालेला आहे। विनंती आहे, सर्वांनी आपली 1,000 रुपये वर्गणी जमा करायची आणि सहकार्य करायचं आहे। अध्यक्ष सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुक्तादेवी यात्रा उत्सव 19/4/2025 आणि 20/4/2025 हा आपल्या पिंपळगावचा जो खऱ्या अर्थानं नावलौकिक बैलगाड्याची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे, हा कायमस्वरूपी टिकावा म्हणून यावर्षी देखील सुसज्ज असा बैलगाडा घाट, आळ्याचं बांधकाम, स्टेज, सर्व कामं ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी झालेली आहे। आणि हे जे जुनी जाणती गावची जे जुने जाणते ग्रामस्थ आहे, यांनी पिंपळगावची ओळख कायमस्वरूपी टिकून ठेवली। म्हणून आता पुन्हा देखील नव्यानं जुनी आणि तरुण पिढी एकत्र येऊन भव्य दिव्य भव्य अशी बैलगाडा शर्यती संपन्न व्हाव्या यासाठी पिंपळगाव सुसज्ज झालेला आहे। आणि प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तिसरा क्रमांक 51,000 रुपये, 31,000 रुपये असे 1 ते 4 क्रमांक, फळीफोड 21,000 रुपये, 15,000 रुपये, 11,000 रुपये, 7,000 रुपये, फायनलसाठी 2 टू व्हीलर गाड्या 35,000 रुपये एकंदर असं 1 ते 10 फायनलसाठी बक्षीस, सतत 3ऱ्या वर्षासाठी 2 बुलेटसह 11.5 लाख रुपये आतापर्यंत बक्षिसं जाहीर झालेली आहेत। ही 11.5 लाखापासून 15 लाखापर्यंत बक्षिसं जाण्याची चिन्ह आहेत। कारण अनेक ग्रामस्थ अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, काही ग्रामस्थ अजूनही सूचना करतात की आमचंही बक्षीस जाहीर करावं। अशा एकंदर 11.5 ते 15 लाखापर्यंत सतत 3ऱ्या वर्षासाठी देखील बक्षिसं जमा होण्याची चिन्ह आहेत। म्हणून संपूर्ण राज्यामध्ये नव्यानं पुन्हा एकदा पिंपळगाव बैलगाडा पंढरी अशीच कायमस्वरूपी राहावी म्हणून सुसज्ज तयार झालेला आहे। गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे, निमंत्रण आहे, सर्वांनी 17 तारखेला टोकन आहे श्रीराम मंदिराच्या समोर सभा मंडपामध्ये टोकन काढण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय। यावेळी बैलाला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही, कारण आळ्याचं नवीन काम झालेलं आहे।
घाटाचं नवीन काम झालेलं आहे। सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा बैलगाड्या मालकांना निमंत्रण आव्हान, सर्वांनी आमच्या पिंपळगावच्या यात्रा उत्सवासाठी उपस्थित राहायचं आहे। धन्यवाद। आई मुक्ताईचा, आई मुक्ताईचा, प्रभू रामचंद्र महाराज की, प्रभू रामचंद्र महाराज की जय श्रीराम। आई मुक्ताईचा त्यांनी चाललेला आहे। हा पालखी मार्ग आहे। ग्रामदैवत आई मुक्तादेवीचा पालखी मार्ग यात्रेच्या दिवशी सकाळी पालखीची मिरवणूक याच रस्त्याने जात असते। पालखीची मिरवणूक गेल्यानंतर बैलगाडा घाटामध्ये ही मिरवणूक गेल्यानंतर घाटाचं उद्घाटन होतं आणि बैलगाडा शर्यतींना सुरुवात होत असते। संध्याकाळी पुन्हा एकदा पालखीची दिव्य भव्य अशी मिरवणूक याच रस्त्यानं या ठिकाणी येत असते। हा आपण चाललोय, हा पालखी मार्ग आहे। ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिर या ठिकाणी निसर्गाच्या वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला आहे। अशा या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ चाललेलो आहोत मुक्तादेवीचे दर्शन घेण्यासाठी आणि मुक्तादेवीच्या कृपेने यात्रा चांगली यात्रा संपन्न होत असते। म्हणून अनेक ग्रामस्थ सातत्याने धडपड करत असतात। कोण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मदत करतं, कोण देणगीच्या माध्यमातून मदत करतं आणि या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन घाटाचं पाणी केली, आळ्याची पाणी केली, गावाची पाणी केली। आता मंदिराचे सुद्धा पाणी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आलेले आहेत। सर्व ग्रामस्थांचं यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांचं यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि यात्रेसाठी मुंबईकर, पुणेकर जे गावावरून बाहेर गावी गेलेले आहेत ते सर्व ग्रामस्थ, सर्वच्या सर्व ग्रामस्थ यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात। कितीही मोलाचं काम असलं, किती काही असलं तर वेळ काढून ग्रामस्थ या ठिकाणी यात्रेसाठी उपस्थित राहतातच। किती महत्त्वाचं काम सोडून यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहणारी परंपरा देखील ग्रामस्थ कायमस्वरूपी ठेवतात। ती लई तडफड चालते त्यांची, तडफड बंद नसते। हाती हाती बसून घ्यावले, खाली बस, खाली बसून घ्यावले ते। हा ना, आता बसून हा सकाळी चोळी पातळ, मिरवणूक, नंतर घाटाचं उद्घाटन, नंतर मग दिवसभर बैलगाड्या क्षेत्री इनाम वाटप आणि पालखी आणि दुसऱ्या दिवशी आगाम आणि तमाशा। दिवसभर यात्रा असणार ना आपली, समजा 2 दिवस बैलगाडे, संध्याकाळी हगाम आणि तमाशा। सालाबाद प्रमाणे 19 आणि 20 तारखेला ग्रामदेवता आई मुक्ताबाई, सालाबाद प्रमाणे 19 आणि 20 तारखेला ग्रामदैवत आई मुक्तादेवीची यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे। यात्रेचं स्वरूप 19 तारखेला सकाळी आईच्या चोळी पातळाची मिरवणूक, त्याच्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर घाटाचं उद्घाटन, दिवसभर बैलगाड्यांच्या शर्यती, त्यानंतर घाटामध्येच इनाम वाटप आणि मग संध्याकाळी आईचा छबिना पालखीची भव्य मिरवणूक, शोभेची दारू अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्या दिवशीचा असणार आहे। तसेच दुसऱ्या दिवशी देखील सकाळी दिवसभर बैलगाडे, संध्याकाळी हगामा आणि संध्याकाळी रात्री लोकनाट्य तमाशा मंडळ, तुकाराम खेडकरसह पांडुरंग मोळे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। असा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या यात्रेसाठी मुंबई असेल, पुणे असेल, संपूर्ण राज्यामध्ये ज्या ठिकाणी पिंपळगाव खडकीतील ग्रामस्थ राहतात हे आवर्जून या ठिकाणी येत असतात आणि नवसाला पावणारी आई मुक्तादेवी हे अशी पिंपळगाव खडकीच्या आई मुक्तादेवी दैवताची ओळख या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आहे। आपणा सगळ्यांना या यात्रेचं पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीने मी आमंत्रण देतो। आपण आपल्या बैलगाड्यासह या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि आपल्या यात्रेची शोभा वाढवायची अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। उदय उदय आई मुक्ताईचा, प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय। सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी आई मुक्तादेवीच्या मंदिरामध्ये जुनी जाणते नेतृत्वासीन सर्व तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीने, पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। ज्या निसर्गरम्य वातावरणामध्ये
ग्रामदैवत मुक्तादेवीचं मंदिर आहे. याच आई मुक्तादेवीची यात्रा उत्सव 19 आणि 20 तारखेला मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे. ज्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहे त्या मुक्तादेवीची यात्रा होत असताना ग्रामस्थांची मीटिंग होते. गुढीपाडवा ते श्रीरामनवमी ते हनुमान जयंती आणि हनुमान जयंती ते मुक्तादेवी यात्रा हा कार्यक्रम सुमारे 21 दिवसांचा कार्यक्रम आपल्या पिंपळगावमध्ये मोठ्या आनंदाने संपन्न होत असतो. ग्रामस्थांची मीटिंग झाल्यानंतर घरटी 1000 रुपये प्रमाणे वर्गणी घेण्याचा निर्णय मीटिंगमध्ये झाला. आत्तापर्यंत 50 ते 60% ग्रामस्थांनी वर्गण्या जमा केलेल्या आहेत. आता श्रीराम जन्म उत्सवाचा तो दिमागदार कार्यक्रम आपल्या गावामध्ये संपन्न झाला. अन्नदानाचं संपूर्ण काम सुमारे 2-2.5 लाख रुपयाचे देणग्या, जो 5-7 पोत्यांची लापशी, सगळ्याच्या सगळ्या देणग्या ग्रामस्थांनी उदार अंतकरणाने दिल्या. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून देखील काही गावातीलच दानशूर देणगीदारांनी त्या ठिकाणी मंडपाची देखील सावलीची व्यवस्था ग्रामस्थांच्या माध्यमातून केली. असा हा श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला. नंतर हनुमान जयंती उत्सवाचा सप्त्याचा कार्यक्रम चालू झाला. हनुमान जयंतीच्या सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये देखील अन्नदान ग्रामस्थांच्या वतीने गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी देखील हनुमान जयंतीच्या दिवशी अन्नदान त्या ठिकाणी केलेलं होतं. श्रीराम जन्मोत्सवाचा सप्ताह, हनुमान जयंतीचा सप्ताह या कीर्तनामध्ये देखील गावातील ग्रामस्थांनी सौजन्य दिलेलं आहे. कीर्तनाचे जे कार्यक्रम झाले त्यांचं देखील सौजन्य ग्रामस्थांनीच दिलेलं आहे. म्हणजे तोही कोणत्या प्रकारचा खर्च गावाला करावा लागला नाही. आणि 25 दिवस लाईटिंगची व्यवस्था, मंडपाची व्यवस्था देखील सुंदर झालेली आहे. ही देखील ग्रामस्थांनी गावातीलच लाऊडस्पीकरवाल्यांना ठरवून दिली. रोहिदासबाई शिपोकरकर यांना ती ठरवून दिली. त्यांनी देखील काम चांगलं केलं. त्यानंतर आता हनुमान जयंतीच्या नंतर मुक्तादेवीच्या इथं हा देखील कार्यक्रम चालू झाला. इथं देखील संध्याकाळी प्रत्येक अन्नदात्याची पंगत असते, ते देखील पंगत या ठिकाणी देत असतात. हाही कार्यक्रम सुरू झाला. आता आई मुक्तादेवीला 1 तोळ्याचा सोन्याचा हार आणि आपल्या पिंपळगाव नगरीचं भूषण उद्योजक माननीय श्री दत्तशेठ बबनराव बांगर यांनी सुमारे 1 तोळ्याचा हार, सोन्याचा हार आई मुक्तादेवीला आणून अर्पण केलेला आहे. आज आई मुक्तादेवीला अर्पण केलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत अनेक दातृत्व आई मुक्तादेवीच्या कृपेने पिंपळगावमध्ये उभी राहिली. मग त्यामध्ये आमच्या पिंपळगाव नगरीचं भूषण वैकुंठवासी कुशाभाऊ शेठ बबनराव बांगर, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही बैलगाडा नव्हता. त्यावेळी आमच्या पिंपळगावमध्ये बैलगाडा उभारण्याचं, बांधण्याचं काम समाजभूषण वैकुंठवासी कुशाभाऊ शेठ बबनराव बांगर यांनी केलं. त्यांच्या परिवारामध्ये मग दत्त शेठ असतील, निवृत्ती शेठ असतील, बाजीराव शेठ असतील, हरिभक्तपरायण रवींद्र महाराज बांगर, शशिकांत शेठ, सर्वच मंडळींनी घाटाला देखील खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. नव्याने बांधकाम ज्यावेळी चालू करण्याचा निर्णय झाला ग्रामस्थांचा, आई मुक्तादेवीच्या कृपेने आपल्याच गावचं एक तरुण दातृत्व खऱ्या अर्थानं ज्यांनी चाकण नगरीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने खूप अशा मोठ्या कंपन्या, इंडस्ट्रीजमध्ये कंपन्या उभ्या केल्या. ते अनिल शेठ मारुती बानखिले यांनी 10 ते 11 लाख रुपये खर्च करून अद्ययावत असा बैलगाडा घाटाचं काम उभं केलेलं आहे. त्यांच्याही ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि स्टेजचं काम 2 ते 3 लाख रुपयाचं स्टेजचं काम ज्या माडीवाले परिवाराने पिंपळगावमध्ये पहिल्यांदा इनामी यात्रा भरवली आणि ते माडीवाले 2 बंधू, एक घड्याळ मास्तर कैलासवासी माधू गणपत पोखरकर माडीवाले, निशांत बहादर कैलासवासी सूर्यकांत गणपत पोखरकर माडीवाले, या 2 बंधूंच्या स्मरणार्थ अमित शेठ पोखरकर माडीवाले उद्योजक आणि माडीवाले परिवाराने स्टेजचं देखील काम सुसज्ज केलं. आणि ते सर्व ठेकेदार म्हणून संजय बांगर यांनी कमी दरामध्ये तेही काम पूर्ण केलं. राहिला प्रश्न नंतर आळ्याच्या कामाचा. आळ्याचं काम करत असताना अनेक ग्रामस्थांशी संपर्क साधला. आपल्याच गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन रखमाजी गजाबा आरगडे, मामाबाचे जुगलबंदी ठक्षण शेठ रखमाजी आरगडे यांनी सुमारे 4 लाख रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिली. आणि नंतर मग गावच्या सर्वांनीच, कारण 61,000 पासून तर 5,000 पर्यंत आम्ही निर्णय घेतलेला आहे. घाटामध्ये त्याचा देखील ग्रेनाइट बोर्ड लावण्यात येणार आहे. सर्वांनीच त्या ठिकाणी देणग्या दिल्या. त्याही आळ्याचं काम दर्शन पोखरकर यांनी कमी दरात केलं. त्या देणगीदारांचं दर्शनचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. श्रीराम जन्मोत्सव आणि हनुमान जयंती जन्मोत्सव यामध्ये देखील भाविक भक्तांनी पंक्ती देण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक दिवशी कीर्तन झाल्यानंतर जे 200-400-500 लोक येत होती त्या ग्रामस्थांसाठी देखील भाविकांसाठी अन्नदान, मळेवाईज असन किंवा वैयक्तिक स्वरूपात असन, तेही अन्नदान पार पडलेलं आहे. तसंच श्रीराम प्रासादिक भजन मंडळाच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे सर्व कार्यक्रम
भजन मंडळाच्या नेतृत्वाखाली संपन्न झालं. आता नव्यानं आपण गावची यात्रा कमिटी स्थापन केली. त्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाऊसाहेब पोखरकर माडीवाले यांना अध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून वसंतराव माधुराक्षे नाना यांना, सचिव अनिल मल्हारी पोखरकर पाटील, खजिनदार अशोक कुंडलिक बांगर, कैलास बाबूजी पोखरकर अशी कमिटी त्या ठिकाणी, सुमारे कार्याध्यक्ष निवृत्ती शेठ बबनराव बांगर अशी या ठिकाणी कमिटी स्थापन त्या दिवशी ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये संपन्न झाली. सुमारे ही कमिटी ही पदाधिकारी मंडळी आहेत, परंतु 25 ते 40 जणांची कमिटी स्थापन करून यात्रा शांततेत निर्विघ्न पार पाडण्यासाठी ही कमिटी सातत्याने धडपडत असते. आता सुद्धा श्रीराम मंदिरासमोर 1000 रुपये वर्गणी जमा करण्यासाठी काही ग्रामस्थ त्याही ठिकाणी बसलेले आहेत. ज्याच्या हातात पडन ती मदत, ते सहकार्य करण्याचं काम ग्रामस्थ खऱ्या अर्थाने करत असतात. आणि हे करत असताना आई मुक्तादेवीचा, प्रभू रामचंद्रांचा जो आशीर्वाद ग्रामस्थांच्या पाठीमागे आहे, ह्या आशीर्वादामुळंच प्रत्येकाला वाटतं आपण काही ना काही यामध्ये सहभाग व्हावा, काही ना काहीतरी देणगी द्यावी. असं हे गुण्यागोविंदाने नांदणारं पिंपळगाव, असं या पिंपळगाव नगरीमध्ये भव्य बैलगाडा शर्यती कायमस्वरूपी बैलगाड्याची पंढरी नाव लौकिक टिकून राहावा म्हणून सर्व धडपडत असतात. सर्वांचंच यात्रा कमिटीच्या वतीने सर्व देणगीदार असतील, सर्व बक्षीसदाते असतील, सर्वांचं सहर्ष स्वागत. आता बक्षीस सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. आई मुक्ताईचा थांबा 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 आई मुक्ताईचा करा. आज या ठिकाणी मुक्ताईचा उद्या हा मुक्ताबाईचा उदय ह्या मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थ जमलेले आहात. यात्रेच्या निमित्ताने पहिला आपला पाड्यापासून आपला कार्यक्रम चालू होतात. पहिली रामनवमी, नंतर आपलं हनुमान जयंतीचा तो कार्यक्रम होतो, मुक्ताईचा कार्यक्रम होतो. सगळ्या कार्यक्रमाला सगळ्या गावांनी सगळ्यांनी साथ दिली. बांगर अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्याला जे आई मुक्ताबाईंनी चांगली बुद्धी दिली. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सुद्धा ती 40 वर्षे मुक्ताबाईचा कार्यक्रमामध्ये पाहतो, पण कोणी कोणाला असं कोणी वाईट बोलत नाही किंवा समजा त्यांना बुद्धी आई मुक्ताबाई बुद्धी देतीच. समजा ज्याला एखाद्याला वाटलं का मग त्यांना देणगी नाही द्यायची, पण त्यांना रात्रीतून बुद्धी देते. माझा एक अनुभव असा आहे, मला परदेशी एकदा म्हणले आम्हाला वर्गणी द्यायची नाही, त्यांनी सकाळी मला येऊन सांगितली वर्गणी पहिली रोख दिली आणि म्हणले बघ आई मुक्ताबाईचं सत्व असं आहे, त्यामुळं सर्वजण जे आहेत सर्वांनी गोळ्यांमध्ये कार्यक्रम चांगला इथून इतरसुद्धा चांगली जोरात करा. आता मी पहिलेच सांगितलं होतं का सगळे बा कार्यक्रममध्ये म्हणले तमाशा म्हणले तमाशा आपण चांगला होईल. गावामध्ये सगळे इच्छुक आहेत, कोण तमाशावाले, कोण गाड्यावाले, कोण भजनावाले, कोण कीर्तना, सगळ्यांना आहे. सगळ्यांचं स्वागत केले, सगळ्यांचं अजूनही सगळ्यांचं स्वागत करू. आणि आई मुक्ताबाईच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळेजण पिंपळगावच्या आतापर्यंत सांगितलं मग अशी का बा कोणी तास राहिलं नाही का समजा 2 रुपये वर्गांनी देणगी प्रत्येक त्याने दिली आणि सगळ्यांनी सहकार्य करून आतापर्यंत इथं गळ्या हातात हात घालून सगळ्यांनी चांगला कार्यक्रम केला. मुक्ताबाईच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने सर्वांचा आभार मानतो. आणि ह्या यात्रासुद्धा आई मुक्ताबाईच्या यात्रेच्या चांगल्या जोरात होईल. आई मुक्ताबाईचा मुक्तादेवी यात्रा उत्सव आनंदाने संपन्न होतो. सगळं बोलून झालं, परंतु 12ही महिने ह्या मुक्तादेवीची सेवा करण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोण करीत असेल ते मुक्तादेवीचे पुजारी आदिनाथ साळुंके. 1 नंबर स्वच्छता. आजपर्यंत आम्ही अनेक तीर्थाच्या ठिकाणी गेलो, गावामध्ये देखील पाहिलं मुक्तादेवीच्या मंदिराची खऱ्या अर्थानं सेवा जर कोण करीत असेल, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असेल, आईची सेवा करण्याचं काम खऱ्या अर्थानं करत आहे ते आदिनाथ साळुंके यांना मनापासून धन्यवाद, त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण अशी स्वच्छता अनेक ठिकाणी पाहिलं, सुसज्ज स्वच्छता ते करत असतात. मनापासून त्यांना धन्यवाद. आई मुक्तादेवीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं एवढीच त्यांची आई मुक्तादेवीच्या चरणी प्रार्थना.
महाराज की जय श्रीराम जय श्रीराम. हो सर, हे सगळं पिंपळगावचं शूटिंग आणि पिंपळगावला नावारूपाला खऱ्या अर्थानं आणलंय. आमच्या पिंपळगाव नगरीचं वैभव, जे आंबेगाव तालुक्याचं वैभव म्हणून नावारूपाला आलंय, ते वैभव पोखरकर सर यांना देखील पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून धन्यवाद देईन. आणि वैभव सरांच्या बाबत मी एक वाक्य बोलत, कारण आपण अनेक कीर्तनामध्ये पाहिलं, आईचा उल्लेख होत असताना आई कीर्तनकार सांगत असतात, जी आई आपला मुलगा रात्रीच्या 2 वाजता येत असतो कडी उघडण्यासाठी, आई जागी असते, परंतु माझा मुलगा रात्रीच्या 2 वाजता 2 व्हीलर गाडीवरती येतो, म्हणून त्याच्यासाठी त्याला आणि कुटुंबाला न सांगता 4 व्हीलर घेणारी आई मी पाहिलेली आहे. ती म्हणजे वैभव सर पोखरकर सरांची आई, ज्या आईने अतोनात कष्ट करून 1-1 रुपये जमा करून माझा मुलगा रात्रीचा 4 चाकी गाडीमध्ये घरी यावा, यासाठी मुलाच्या संरक्षणासाठी 4 व्हीलर गाडी घेणारी आई देखील आम्ही पिंपळगाव ग्रामस्थांनी पाहिली. ही आई म्हणजे पिंपळगावचं वैभव पोखरकर सरांची आई. आईचं नाव काय? रत्नाबाई रोहिदास पोखरकर. या आईला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि सरांचं पुन्हा स्वागत. आणि गावाला त्या आईनी असं वैभव सारखं रत्न गावाला दिलं, आईचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोड नदीजवळचं पिंपळगाव कृषी विकासात आणि शिक्षणात आघाडीवर असलेलं गाव म्हणून सर्वांना परिचित आहे. सुखसमाधानाने जीवनाची वाटचाल करणारे इथले गावकरी पाहिले की मन अगदी प्रसन्न होतं. इथला परिसर, बहरलेली शेती, भक्तिमय मंगल वातावरण या सर्वांमुळे आनंद लाभतो. या गावाविषयी कृतज्ञतेनं आणि तितक्याच आनंदानं आमचं गाव या गीतातून उत्कट भाव व्यक्त झाला आहे. या गीताचे गीतकार आहेत श्रीयुत बाळ श्रीराम पोखरकर, गायिका संगीतकार आहेत चारुशिला बेलसरे आणि निवेदक डॉक्टर अरविंद नेरकर. ऐकूया आमचं गाव हे गीत चारुशिला बेलसरे यांच्या सुमधुर आवाजात. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. माझे हे गाव, माझे पिंपळगाव. घोड गंगा असे आमची जीवनदायी, श्रीराम आहे आम्हा प्रखर प्रेरणादायी. घोड गंगा असे आमची जीवनदायी, श्रीराम आहे आम्हा प्रखर प्रेरणादायी. पैलतीरी शोभे खडकीची तटबंदी न्यारी, अनंत अरिष्टी सौख्य शोधी कृषी धारी, शोधी कृषी धारी. घोड नदी काठी विराचे माझे हे गाव, आमचे पिंपळगाव. भजने गाती कीर्तनी रमती गावकरी, गोविंदे नांदते इथे सर्वजन जमाती. भजने गाती कीर्तनी रमती गावकरी, गोविंदे नांदते सर्व जन जमाती. प्रगती स्तवावरिले सहकारी धोरण, विकासी कैकी देते सुदर्शन, सुदर्शन. घोड नदी काठी विराचे माझे हे गाव, आमचे पिंपळगाव. इथे आम्ही जन्मलो, वाढलो, निघडलो, शालेय विद्याधन संपन्नते झालो. इथे आम्ही जन्मलो, वाढलो, निघडलो, शालेय विद्याधन संपन्नते झालो. कितीदा हसलो, हरलो, जिंकलो, हरलो, जिंकलो, सकल स्नेह संवाद वर्धिते हे गाव, वर्धिते हे गाव. घोड नदी काठी विराचे माझे हे गाव, आमचे पिंपळगाव. सगळे सोयरे आप्त स्नेही रमलो, रमलो, खेळात रंगलो, कामात गुंगलो. सगळे सोयरे आप्त स्नेही रमलो, रमलो, खेळात रंगलो, कामात गुंगलो. नदी नाल्यात किती किती डुंबालो, डुंबालो, हिरव्या भरल्या शेतात वावरलो, शेतात वावरलो. घोड नदी काठी विराचे माझे हे गाव, आमचे पिंपळगाव. शेतकामाचा येथे अथक कलकलाट, सांज सकाळी खग करीती किलबिलाट. शेतकामाचा येथे अथक कलकलाट, सांज सकाळी खग करीती किलबिलाट. गावचे अनेक कर्मयोगी शहरवासी,
काठी पिराचे माझे हे गाव आमचे पिंपळगाव. धेनु दुग्ध धारानी आनंदे प्रभात हरित श्वेत क्रांतीने आली भरभराट. धेनु दुग्ध धारानी आनंदे प्रभात हरित श्वेत क्रांतीने आली भरभराट. घरोघरी जाते बांध पांडीची ही वाट. दर साल मुक्ताई यात्रेचा तो थाट, यात्रेचा तो थाट. घोड नदी काठी पिराचे माझे हे गाव आमचे पिंपळगाव. शर्यत बैल गाड्यांची ओसंडे हा घाट. हा घाट उजळी सहजीवन वही वाट वही वाट. महन मंगल मृदू आमचे प्रिय गाव आमचे पिंपळगाव, आमचे पिंपळगाव. घोड नदी काठी पिराचे माझे हे गाव आमचे पिंपळगाव. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आमचे